सर्वांना जय श्रीराम। नारी शक्तीचा कुंभमेळा असा विषय घेऊन आम्ही गेले 5-7 वर्षापासून पिंपळगाव शहरामध्ये महिला बाईक रॅलीचं आयोजन करत असतो। याही वर्षी आम्ही नारी शक्तीचा कुंभमेळा असा विषय घेऊन पिंपळगाव शहरामध्ये महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी अशा या बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे। या बाईक रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे या बाईक रॅलीमध्ये 10 JCB आणि 5 हायड्रा याद्वारे पुष्पवृष्टी या बाईक रॅलीवर होणार आहे। त्याचप्रमाणे आतापर्यंत जवळजवळ 2200 ते 2500 नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून त्या ठिकाणी झालेली आहे। तसेच ही बाईक रॅली नियोजन करण्यासाठी गेल्या 2 महिन्यापासून कोर कमिटी असेल, व्यवस्थापन समिती असेल, रक्षक समिती असेल, अशा विविध 10 समित्या या विषयावर 2 महिन्यापासून काम करतायत। या रॅलीमध्ये राम लक्ष्मण सीता असणारा रथ असेल, त्याचप्रमाणे 10 ओपन जीप, 10 ओपन पिकअप, 5 ट्रॅक्टर आणि 5 थार गाड्या ह्याही या रॅलीमध्ये असणार आहे। का ज्या महिलांना बाईक चालवता येत नाही किंवा वयामुळे अडचण येते त्या महिलांना पण या बाईक रॅलीमध्ये सहभागी होता यावं म्हणून त्यांच्यासाठी या व्यवस्थेचे आम्ही याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे या बाईक रॅलीमध्ये ज्या काही महिला सहभागी होणार आहेत या सर्व महिलांना आपण 101 पैठण्या देऊन खऱ्या अर्थाने सन्मानित करणार आहोत। या 101 पैठण्या आपण लकी ड्रॉद्वारे महिलांना त्या ठिकाणी देणार आहोत। त्याचप्रमाणे नारी शक्तीचा सन्मान व्हावा म्हणून आम्ही दुर्गा पुरस्कार हा नवीन पुरस्कार या पिंपळगाव शहरामध्ये सुरू करत आहोत। का ज्या महिलांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये विशेष योगदान देऊन नाव कमवलं, समाजासाठी योगदान दिलं, अशा विविध महिलांना आम्ही दुर्गा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करणार आहोत। त्याचप्रमाणे या बाईक रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना भगवे फेटे असणारे, भगव्या साड्या परिधान करून या महिला त्या बाईक रॅलीमध्ये सहभागी होणारे, भगवे झेंडे, भगव्या पताका आणि त्याचबरोबर या बाईक रॅलीमध्ये ही जवळ 2 ते 2.5-3 किलोमीटरची बाईक रॅली त्या ठिकाणी होणार आहे आणि 100-150 कॅरेटच्या फुलांचा पुष्पवृष्टी या सगळ्या बाईक रॅलीवर त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे अतिशय भव्य दिव्य अशी बाईक रॅली असणार आहे। याच्यामध्ये विशेषतः 3 डीजे, 2 ॲम्ब्युलन्स गाड्या, काही गाडी दुरुस्त करणारे फिटर, असं सर्व नियोजन याच्यामध्ये केलंय की जेणेकरून महिलांना कुठे अडचण आली, कुठे पेट्रोल संपलं, गाडी खराब झाली तर सगळी व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध व्हावी अशी व्यवस्था आहे। या बाईक रॅलीचा समारोप राम मंदिराकडे न होता यावर्षी आम्ही तो प्रमिला लॉन्स या ठिकाणी घेतलेला आहे। या ठिकाणी महिला सर्व आल्यानंतर पाण्याची व्यवस्था होईल, एक जल्लोष रामजी की निकली सवारी या गाण्यावर होईल, त्यानंतर सर्व महिला बसल्यानंतर त्या ठिकाणी एक स्वागत गीत गणरायाचं होणार आहे महिलांकडून। त्याचप्रमाणे राम लक्ष्मण सीता हे आतमध्ये येणार, सर्वांना आशीर्वाद त्या ठिकाणी देणार आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने दुर्गा पुरस्कार असेल, 101 पैठण्यांचं नियोजन असेल आणि सर्व माता भगिनींना आम्ही शेवटी महाप्रसाद देऊन या बाईक रॅलीचा खऱ्या अर्थाने समारोप करणार आहे। तर मी सर्व महिलांना या ठिकाणी आव्हान करतो, ज्यांनी नोंदणी केली असेल नसेल केली तरी ती महिला बाईक रॅलीमध्ये सहभागी होऊ शकते, पैठण्याच्या कार्यक्रमामध्ये पण सहभागी होऊ शकत्या। त्यामुळे राहिलेल्या सर्व महिलांनी आपली नोंदणी करावी आणि नोंदणी शक्य नसलं तरी या बाईक रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आव्हान मी सर्व पिंपळगाव आणि परिसरातील माता भगिनींना करतो। जय श्रीराम।